इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। ईद मिलन एवं मस्जिद परिचय कार्यक्रम ने सामाजिक एकता का संदेश दिया। 10 अप्रैल को जलगांव शहर के मस्जिद नूर काटियाफैल में ईद मिलन और मस्जिद परिचय कार्यक्रम बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया। कार्यक्रम का आयोजन जमाते इस्लामी हिंद जलगांव और सद्भावना मंच जलगांव शहर के सहयोग से किया गया था। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करें। तो म्हणजे मानवतेचा आत्मा म्हणजे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। परंपरेनुसार मी पुन्हा एकदा रफिक पटवे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे व नाथच्या स्वरूपात प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे स्तुतिकाव्य प्रस्तुत करावे। हे नातेपाक जे आहे सुरेश भट लिखित एक नातेपाक आहे। प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे स्तुतिकाव्य आपल्या समोर न्यारी समान श्रीमंत वा भिकारी तुझा घरी दे आता मलाही तुझ्या घरी दे आता मलाही लहान सा जळगाव यांच्यातर्फे आयोजित आमच्या ईद मिलन व मस्जिद परिचय या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व बंधू, वेळ कमी आहे कारण की आमची मीटिंग आहे, त्याच्याने सांगून मी आलो होतो की एक धावती विजिट करून मी परत निघणार आहे। परंतु तुम्ही सर्वजण बसलात आणि कार्यक्रम एवढा छान आहे की मलाही 2 मिनिटं जास्त बसावं असं वाटलं। परंतु निश्चितच दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकर निघायचं आहे। प्रास्ताविकमध्ये सांगण्यात आलं की या कार्यक्रमाचा उद्देश काय। निश्चितच आजची परिस्थिती पाहिली तर ते धर्मामध्ये माणसांमध्ये जे अंतर वाढतंय, जो देश वाढतोय, त्या अनुषंगाने एक खारीचा वाटा जमाते इस्लामी हिंद जळगाव यांच्याकडून आपल्या जळगाव शहरासाठी उचलण्यात येतो। निश्चितच त्यांचं जे काम करता येते कौतुकास्पद आहे आणि त्या कामाला आमच्या पोलीस दलातर्फे नेहमी शुभेच्छा असतील। बिठा लेते और मालिक ने आज हमारे नौजवान बच्चों को शिक्षण दिया है, इसलिए यहाँ भाईगन को तो सवाल ही होता नहीं है क्योंकि भाईगन लगाने वाले अब कोई नहीं है, सब भाईगन बिठाने वाले हैं। मित्रों, मैं खूब खूब शुक्रिया अदा करता हूँ जमात इस्लाम का, जिन्होंने सभी धर्म के लोगों को यहाँ बुला के मार्गदर्शन कराया है, मार्गदर्शन लिए है। तो अभी मुसलमान भाई रहते हैं, सब लोगों को मालूम है कि काटे बेलगन और गुरु नानक नगर का क्या संबंध है। यहाँ लोग अगर हमको कितना भी लड़ा के गए होंगे उनके बाद हम एक हो गए होंगे। आज लड़ा के चले गए जब सब एक हो गए होंगे। तो मेरी आपसे एक ही विनती है कि भाई जो आज काटाफेल के लोगों ने रखे हैं, दोनों भाइयों का, हिंदू भाइयों का भी और मुसलमान भाइयों का ईद मिलन ऐसे हर तरह होते हम लोग होने को दिया आणि तो शेवटी भारतीयच आहे। या देशामध्ये काही अशा प्रवृत्ती आहेत आणि त्या मोजक्या अशा आहेत की या मोजक्या प्रवृत्तींनी माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। एक गुलजार साहेबांचा शेर मला या ठिकाणी असा आठवतो की आंखें तालाब नहीं फिर भी भर आती है, आंखें तालाब नहीं फिर भी भर आती है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है, और आदमी मौसम नहीं फिर भी बदल जाता है। आपण त्याला म्हणजे काय बाबा असं काही घडलं आहे का, असं कोणताही आपण विचार न करता आपण सरळ रिएक्ट करायला चालू करतो आणि त्याला आपण फॉरवर्ड करतो। ते फॉरवर्ड होता होता काय चुकीची मेसेज हे पसरली जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की मनात तुझा भाव निर्माण होऊन जातो एखाद्या धर्माबद्दल किंवा समाजाबद्दल। हा सगळ्यात मोठा इश्यू असल्यामुळे ना थोडं धर्मांमध्ये थोडंसं मनमुटाव किंवा तेढ निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यामुळे कोणतीही गोष्ट फॉरवर्ड करताना किंवा कोणाला सांगताना आपण त्याचा थोडासा तरी अभ्यास केला पाहिजे। एखाद्या गोष्टीबद्दल आपण
समजा एखादा मेसेज आला ना आपण त्याला आपण विरोध करायचा ठरलं तर त्या मेसेज बद्दल आपण अभ्यास करतच नाही. ती गोष्ट काय आहे. मी या ठिकाणी आलेलो आहे. जमाते इस्लामी या संघटनेने जे कार्यक्रम आयोजन केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेलो होतो. सदर या ठिकाणी मी जे पाहिलेलं आहे, मस्जिदमध्ये ज्या पद्धतीने नमाज पठण करतात, अजान देतात, या सर्व बाबीची जी माहिती दिली गेलेली आहे, ती माहिती जी इतर समाजामध्ये जी माहिती नाही, त्या सर्व बाबींची माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे. ती सर्व माहिती जशी की आम्हाला कळाल्यानंतर एक चांगला भाव निर्माण होतो किंवा आपल्या शेजारी राहणारे समाज एवढ्या चांगल्या पद्धतीने ईश्वराला किंवा अल्लाला प्रार्थना करतो, ईश्वराला त्या पद्धतीने मस्जिदमध्ये या ठिकाणी नमाज केली जाते, प्रार्थना केली जाते, ती सर्व माहिती आम्हाला दिली गेलेली आहे. आणि असेच कार्यक्रम भविष्यामध्ये या संघटनेने चांगले पार पाडावे, याच्यासाठी त्यांना अजून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी माझी आवश्यकता लागेल त्यांनी मला हाक द्यावी, मी त्यांच्यासोबत आहे. से मस्जिद परिचय और ईद मिलन का कार्यक्रम रखा गया, जिसमें डीवाईएसपी संदीप गावित साहब, दरबाले साहब पीआई शनीपेट, पीआई सिटी पुलिस स्टेशन भी मौजूद थे. और जिस तरीके से पारनेकर साहब ने अपनी बात रखी, उनकी बात में बहुत यानी समझाने का बहुत अच्छा तरीका है उनका कि वो कुरान की एक आयत पढ़ते थे, फिर तुकडोजी महाराज का कोई श्लोक पढ़ते थे, तुकाराम महाराज का कोई श्लोक पढ़ते थे और संत कबीर की कोई वाणी पढ़ते थे. उससे जो हमारे हिंदू भाई यहाँ आए थे उनको बहुत अच्छे तरीके से मस्जिद और इस्लाम और रमज़ान के बारे में समझ में आई बात. या प्रभागातील या मस्जिद नूरमध्ये या मस्जिदीच्या कार्यकर्त्यांनी, जबाबदार मंडळींनी सर्वधर्मीय बांधवांसाठी जो ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम आज आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला सर्व धर्मीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज जे आपण मीडियामध्ये किंवा इतरत्र असं ऐकतोय की देशातलं वातावरण खूप गढूळ आहे, एकदम चुकीचं आहे. ग्राउंड लेवलवर येऊन पहा की माणसं अजूनही किती जोडलेली आहेत, किती त्यांच्यामध्ये सलोखा आहे. या मशिदीत एवढी माणसं येणं म्हणजे वातावरण गढूळ असण्याचं हे प्रतीक आहे की वातावरण चांगलं असण्याचं प्रतीक आहे. ग्राउंड लेवलवर रिॲलिटी वेगळी आहे, पण आपल्या सर्वांना प्रयत्न करण्याची मात्र नितांत गरज आहे समाजाला जोडण्याकरता. मी फक्त एवढं सांगेल की तिकडं मशिदीत चर्चा करतात काही लोक मुसलमान खतरे में है आणि तिकडं हिंदू बांधवांमध्ये मंदिरात बोंबलतात म्हणले हिंदू खतरे में है. मी जळगाववासियांना सांगेल काटिया फाइलमध्ये मस्जिद नूरमध्ये आके देख, हिंदू भी मज़े में है और मुसलमान भी मज़े में है, सब एक साथ है. या संपूर्ण राज्यामध्ये सद्भावने करता, सलोख्या करता सर्व धर्मियांमध्ये प्रयत्न करत आहे आणि त्या विभागाचा मी सेक्रेटरी आहे आणि राज्यामध्ये याच उद्दिष्टाकरता दौरे करत असतो. त्या अंतर्गतच आज इथं येणं झालेलं आहे. आज जमात इस्लामी हिंद के जलगांव विंग की ओर से मस्जिद परिचय और ईद मिलन का प्रोग्राम मस्जिद नूर काटिया फाइल में अभी संपन्न हुआ. एक बहुत ही आगड़ा वेगड़ा प्रोग्राम है और हमें खुशी है कि जमात ने इसमें लीड ली है. इससे पहले भी बहुत सारे इनके प्रोग्राम हो रहे हैं और ये अपेक्षा की गई है. डॉक्टर पारनेकर साहब ने कहा कि हर मोहल्ले की मस्जिद में आसपास के हिंदू भाइयों को जो रोज़ देख के जाते हैं, अजान सुन के जाते हैं, उन्हें बुलाएं, उनके साथ बैठें, उनको मस्जिद का परिचय कराएं. आज बहुत सारे लोगों ने अपनी अपनी बात में मस्जिद के ताल्लुक़ से अलग अलग उसके पहलुओं पर रोशनी डाली. मस्जिद ये इबादत करने की जगह है, एक पवित्र जगह है. यहाँ पर इंसान
ईश्वर को मानता है, उसके 5 मरतबा माथा टेक कर ये ऐलान करता है कि सबसे ज़्यादा गॉड इज़ ग्रेट, अल्लाह अकबर, वही श्रेष्ठ है, इसका एहसास उसको होता है। जब एक इंसान को भगवान जैसे ढूंढने के लिए लोग मंदिर में जाते हैं, वहाँ माथा टेकते हैं, पूजा करते हैं, क्रिश्चन अपने धार्मिक लोग अपने चर्चेस में जाते हैं, हमारे सिख भाई अपने गुरुद्वारा मंडल में जाते हैं, तो धर्म इस तरह की पवित्र जगह पे जाके ईश्वर का वजूद बार बार याद करना, ये उसके पीछे मकसद है। और